जय स्वामीनारायण मित्रांनो, जय कष्टभंजन देव. श्री स्वामीनारायण भगवान जेव्हा गडपूरमध्ये दरबारमध्ये बसलेले होते तेव्हा त्यांच्याजवळ एक सद्ग्रस्त आला आणि त्याचे दुःख सांगू लागला. त्याने सगळं काही सांगितलं, इतिपासून तिथीपर्यंत सगळं सगळं सांगितलं. तेव्हा स्वामीनारायण भगवंताजवळ दादा खाचर बसलेले होते आणि दादा खाचर खूप लहान होते. दादा खाचर त्या सद्ग्रस्ताला बोलले की दादा, म्हणजे ते हिंदीमधून बोलले की भगवान को दुख में याद करने का हक सिर्फ उसी का होता है जिसने भगवान का सुख में शुक्रिया अदा किया होता है. एवढ्या छोट्याशा दादा खाचरने आपल्याला एवढी मोठी गोष्ट सांगून दिली. खूप कमी वयाचे होते दादा खाचर, खूप कमी वयाचे होते आणि स्वामीनारायण भगवंताचे खूप लाडके होते. एवढ्या छोट्या मुलाने आपल्याला एवढी मोठी गोष्ट सांगितली. आपण दुःख आल्यावरच देवाची आठवण काढतो. सुखामध्ये तुम्ही कधी देवाची आठवण काढली की हे भगवंता, हे जी काय रौनक आहे, ही जी शान आहे, ही सगळी तुझ्या कृपेची आहे, असं कधी म्हटलं भगवंताला? नाही ना. दुःख आल्यानंतर भगवंताला कधीच आठवण करायचं नाही. दुःखामध्ये तेव्हाच आठवण करायचं जेव्हा आपण सुखामध्ये भगवंताला आठवण केलेली असते आणि भगवंताला धन्यवाद म्हटलेलं असतं. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव.